दादा, आपल्या देशात राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रीय गान दोन्ही आहेत. त्यामध्ये काय फरक आहे आणि दोन्ही इतके महत्त्वाचे का आहेत? छान प्रश्न विचारलास ऋषी. हे दोन्ही भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहेत, पण त्यांची कहाणी वेगळी आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी तुला त्याबद्दल सांगतो. आपल्या भारताला राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रीय गान दोन्ही लाभले आहेत, ज्यामागे खास इतिहास आणि महत्त्व आहे. तर राष्ट्रीय गान म्हणजे जन गण मन याचे लेखक कोण? तर रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये बंगाली भाषेत लिहिले. याचा अर्थ काय? तर भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि एकतेचा उल्लेख करते. विविध प्रांतांचा उल्लेख करून त्यांना जोडणारी एकता दर्शवते. आता यासाठी उभे का राहतो? तर देश आणि त्याच्या नागरिकांचा आदर व्यक्त करण्यासाठी. आता पाहूयात राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम. याचे लेखक आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. यांनी 1870 मध्ये लिहिले. याचा अर्थ काय? तर भारत मातेचे गुणगान करते आणि तिच्या सामर्थ्याचे आणि सौंदर्याचे वर्णन करते. स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलनांच्या दरम्यान जनतेला प्रेरणा देण्यासाठी हे गीत गायले. धन्यवाद दादा. आता मला कळलं की राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रीय गान वेगवेगळे का आहेत. ते भारताच्या ओळखीचे वेगवेगळे पैलू दर्शवतात. अगदी बरोबर. ही गाणी आपल्याला देशाच्या बलिदानांची आणि एकतेची आठवण करून देतात.